Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. जैन हॉस्टेल संदर्भामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा वाद पुण्यातल्या राजकीय वर्तुळात रंगलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती याचे वेगवेगळे कांगोरे निघायला लागलेले आहेत. रवींद्र धंगेकर मोहोळ यांच्यावरती रोज एक नवीन आरोप करत आहेत. यामागे एक आरोप केला होता की मुरलीधर मोहोळ यांनी बिल्डरला अनेक जागा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर यामध्ये एक नवीन बिल्डरची एंट्री झाली होती ज्याचं नाव होतं नवलाखा याने मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले होते की माझ्या बिल्डिंगचं बांधकाम बंद पाडण्यासाठी त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि ती बिल्डिंग आहे पुण्यातल्या बालेवाडी परिसरात. आणि आपण आता या परिसरात आलो आहोत. तिथल्या शेतकऱ्यांवरती देखील आरोप केलेले आहेत. या शेतकऱ्यांनी मिळून त्यांचं बिल्डिंगचं काम बंद पाडण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतोनात मला त्रास दिलेला आहे. हा सगळा प्रकार, ही सगळी प्रक्रिया आता उच्च न्यायालयात आहेत. परंतु हे जे आरोप होत आहेत, काल नवलाखा यांची मुलाखत तुम्ही या माध्यमांवरती बघितलेली आहे. तर या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्याबद्दल त्यांच्याकडे काय उत्तर आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण या पुण्यातल्या बालेवाडी परिसरात ज्या ठिकाणी वाद आहे तिथे आलो आहोत. तुमचं नाव प्रथम सांगा. माझं नाव चेतन अशोक बालवडकर. माझी जमीन सर्वे नंबर 29 मध्ये आहे. निलेश नवलाखा यांची जमीन सर्वे नंबर 31 आहे. मी इथला शेतकरी आहे. मी इथला गाववाला आहे. सर्वे नंबर मधनं तुमच्याकडे आरोप केले जात आहेत की जो रस्ता सोडला पाहिजे नव्हता तो पॅरामीटर नुसार तुम्ही तो रस्ता सोडलेला नाही. एकामागे एक त्याच्यावरती बांधकाम, एकामागे एक त्याच्यावर बांधत गेले आणि तो पूर्णपणे कॅप्चर केला गेलेला आहे. तसं काहीच नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवतो. हे पुराव्यानिशी तुम्ही बघा. आता काय पुरावे आहेत तुमच्याकडे? कसे? माझ्याकडे ब्रिटिशांनी जो बनवलेला जो फाळणीबार आहे, जो आता भूमी अभिलेखचे रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे सर, तर त्या सर्वे नंबर 31चा जो फाळणीबार आहे, त्या सर्वे नंबर 31चा 1 हा निलेश नवलाखा यांची मिळकत. ह्याची जी रुंदी आहे ही 21 मीटर आहे. बर. हा 29 सर्वे नंबरचा फाळणीबार, हा 31 ला लागून 4 आहे असं हा आमचा फाळणीबार. त्याच्यानंतर निलेश नवलाखा यांची ही मोजणी 2010 साली केलेली. या मोजणी 29 मीटरनी केली आणि प्लॅन पास केला. उलट दाखव. नाही बरोबर आहे. असंच अशी असा भाग आहे. इथून चालू होती इथपर्यंत अशी 29 मीटरनी मोजणी केली. निलेश नवलाखांनी प्लॅन पास केला 2010 ला. म्हणजे त्या बिल्डिंगचा प्लॅन पास, दोन्ही बिल्डिंगच्या प्लॅन पास याच्यावर केला. त्याच्यानंतर एक हमीपत्र दिलं घेऊन निलेश नवलाखा यांनी 2013 साली. मी 1 वर्षाच्या आतमध्ये रस्ता ताब्यात देतो पुणे महानगरपालिकेला. म्हणजे त्यांच्या भागातला? हो, त्यांच्या भागात. सर्वे नंबर 31 मधला 6 मीटर रस्ता मी 1 वर्षाच्या आतमध्ये ताब्यात देतो आणि त्याचं सातबाऱ्याला नाव लावून देतो. हे कुठले त्यावेळेसचं पेपर? हा, त्यावेळेचं हमीपत्र आहे. निलेश नवलाखा यांनी दिलेलं. निलेश नवलाखा यांची सही पण आहे, नोटरीज करून दिलेली. त्याच्यानंतर निलेश नवलाखा यांनी 2013 ला रस्ता ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू केली. ते पत्र दिलं मालमत्ता व्यवस्थापनला. त्याच्यानंतर एक मोजणी केली. ही मोजणी 30 मीटरनी केली. फाळणी रेकॉर्ड उपलब्ध असताना इथं काय लिहिलेलं आहे, कार्यालयीन टीप काय केलेली आहे, फाळणी उपलब्ध न झाल्याने हवेली मोर नंबर 3058 वरून केली असेल. म्हणजे रेकॉर्ड उपलब्ध असताना सुद्धा अनधिकृत मोजण्या केल्या आहेत. म्हणजे ज्या मोजण्या म्हणजे रेकॉर्ड प्रमाणे नाहीत अशा मोजण्या करून घेतल्या त्यांनी. 30 मीटरनी केली. त्याच्यानंतर ठीक आहे, पेपर आपण नंतर बघू. हे सगळे पेपरवरच त्यांचं दाखवतो मी. जे पेपरमध्ये जे काय काय आहे ते सगळं पेपरमध्येच आहे. सगळं पेपर मधले जे लूपहोल्स आहेत ते त्यांनी दाखवले. तुम्ही काय पेपर दाखवले? हो. पण मुख्य आरोप असा होता की तुम्हाला जो रस्ता सोडून दिला होता, जो 13 मीटर होता, त्याच्यानंतर काय ते प्लॅन पास झाले, त्याचं अधिकृत खरेदी कसं झालं ते सांगतो ना. ते सांगतो. तेच विषय आता त्याच्यावरच येते. आता हा जो दस्त झाला 14/447
2017, हवेली क्रमांक 23, 18/12/2017 निलेश नवलाखा यांचे पार्टनर प्रसाद कटारिया, राकेश मोतीलाल शर्मा, निलेश नवलाखा आणि विशाल गुप्ता मंत्रा बिल्डर आणि अशोक बालवडकर यांच्यात हा करार झाला, रस्ता वहिवाट निरंतर करारनामा. या करारनाम्यामध्ये निलेश नवलाखा यांनी असं म्हणलं आहे की जो रस्ता आत्ता उपलब्ध आहे तो 29/4/2 मधला आहे आणि 31 मधला रस्त्याच्या आखणीप्रमाणे सोडण्याची अशक्य झाली असल्यामुळे आम्ही तुमच्याकडं 6 मीटर अधिक 6 मीटर हा रस्ता तुम्ही द्या आणि त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला 3000 स्क्वेअर फीट ह्या बिल्डिंगमध्ये बांधकाम देतो, असं आम्हाला त्यांनी रजिस्टर डॉक्युमेंट केलं आमच्यावर. आणि 12 मीटरचा संपूर्ण पैसा आम्ही वापरायचा, म्हणजे बालवडकरांनी. असं आमचं रजिस्टर डॉक्युमेंट झालं. हे 2017ला. 2017ला आमच्या दोघांच्याही मोजण्या झाल्या. तुमच्या 9 लाखाची. तुमच्या 9 लाखाची. हा, ही 21 मीटर, ही 9 लाखाची मोजणी 21 मीटर रुंदीने झाली. ह्याची रुंदी 21 मीटर आहे. तर 13 मीटर काहीतरी रस्त्याला सोडणार होते. 12 मीटरचा विषय तो सांगतो. त्याच्यानंतर ही आमची मोजणी एकाच दिवशी झाली, दोघांच्या मोजण्या 22,912 आणि 22,911 अशा एकाच दिवशी मोजण्या झालेल्या. त्याच्यानंतर आमचं जे हे झालं होतं रजिस्टर डॉक्युमेंट, त्या रजिस्टर डॉक्युमेंटच्या आधारे पालिकेत जाऊन मला भोगवटा पत्र द्या एका बिल्डिंगचं, म्हणजे ती जी बिल्डिंग आहे सेलिब्रेशन तिचं पार्ट 2 भोगवटा पत्र घेतलं किंवा माझं मिटते आता तुम्ही द्या मला, अशा पद्धतीने करून घेतलं. त्याच्यानंतर 2017ला 18ला ही जी बिल्डिंग झाली, त्या बिल्डिंगचा जे विकसक आहे आता विजय पावडे त्यांना ही बिल्डिंग विकसनासाठी दिली. विकसनासाठी दिल्यानंतर ह्या बिल्डिंगमध्ये जो हे डॉक्युमेंट करताना आमचा 205चा जो 12 मीटरचा पैसा जो आम्ही घ्यायचा तो त्यांना विक्री केला निलेश नवलाखा यांनी त्या डॉक्युमेंटच्या आधारे 6 मीटरचा. त्याच्यानंतर आम्हाला नोटीस पाठवली की ह्या नोटिशीनुसार की तुम्हाला आम्ही काय रस्ता हे पैसा देणार, आपलं हे 3000 स्क्वेअर फीट देणार नाही आणि तुमचा रस्ता काय आम्हाला नको आहे, म्हणजे अशा पद्धतीचे आम्हाला नोटीस पाठवली निलेश नवलाखा यांनी. आता सुरुवात ही काय झाली, जे स्टे मिळाला होता की हे पत्र आहे 21/12/2019ला त्या पत्रात घेतला होता स्टे तुम्ही. ही बांधकाम विकास विभाग 2 क्रमांक 3 त्यांनी दिला होता हा स्टे. की त्यांनी काय सांगितलं होतं, तुमच्या 2 मोजण्या आहेत त्याच्यामध्ये 3058 आणि 22,912 या मोजणीप्रमाणे तुमची मापं मिळत नाहीये, जो ते मोजमाप मिळत नाहीये. त्यांनी इथून मापं टाकली, मापं मिळत नाही म्हणून सांगितलं आणि तुम्ही दुरुस्त मोजणी करून घ्यावी अशा पद्धतीने सांगितलं. जेव्हा त्यांचा एक प्लॅन सँक्शन झाला होता त्यावेळेसच मोजमापणी झाली होती असं ते म्हणतात. त्यावेळेसची जी मोजणी झालेली आहे ती 29 मीटरनी केलेली आहे. त्याच्यानंतरची जी मोजणी आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे ना की तुम्ही जी मोजणी केलेली आहे जी 2010ची ती 29 मीटर रुंदीने दर्शवण्यात आलेली आहे आणि 22,912 ही 2017 या मोजणीच्या अन्वय नकाशावरून ही मोजणीची 21 मीटर रुंदी आहे असं महानगरपालिकेने पण सांगितलं ना त्यांना की हे मोजणी चुकीची, मोजणीमध्ये तफावत येत आहे म्हणून तुमचा स्टे दिला. स्टे दिल्यानंतर 20/8/2020ला त्यांनी स्टे उठवला. स्टे अशा प्रकारे उठवला की रिट पिटिशन प्रमाणे हायकोर्टाचा आदेशाप्रमाणे की हद्दीच्या वादामध्ये पुणे महानगरपालिकेला पडता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हद्दीच्या वादाचे निराकरण भूमी अभिलेखकडून करून घ्यावे असं सांगितलं. जे डॉक्युमेंट्स आम्ही बघितले होते त्यामध्ये एक ही पडताळणी आपण डॉक्युमेंट तुमच्याकडनं पण आलेले आहेत त्यांच्याकडनं पण आलेत, काय असेल ते समोर ठेवा. जेव्हा महानगरपालिका सीईकडे विषय गेला होता त्यावेळेस त्यांनी मंजुरी दिली होती, त्यांच्या पॅरामीटरनुसार त्यांच्या मीटरनुसार त्यांनी सगळी पाहणी केली आणि जो त्यांचा रस्ता आहे त्यातला अर्धा सोडायचा निर्णय त्यांनी दिला होता आणि त्याच्याबद्दलचं खत वगैरे जे काय प्रक्रिया आहे ती देखील त्यांनी पूर्ण केली होती, कारण त्यांची अजूनही पुढे साईट आहे. ते म्हणले पुढे त्रास नको म्हणून आम्हाला मी ती पूर्ण केली. ती नोंदणी झाल्यानंतर जो रस्ता सोडायचा होता तो देखील अक्वायर केला गेला आणि त्यांची जी बिल्डिंगची जागा होती ती देखील अक्वायर केली गेली. कोण म्हणलं नाही, तसं काहीच केलेलं नाही, खोटं बोलतायत ते. त्यांनी जे आता जे मी पुरावे दाखवलेले आहेत हे पुरावे दाखवले का, त्यांनी जी काही वस्तुस्थिती झालेली ती दाखवली का, ह्याच्यावर स्टे उठवला आणि ह्या पत्राच्या आधारे मी हा स्टे उठवला म्हणून मुरलीधर मोळा यांच्याकडे गेलो होतो की मला ह्या प्रकरणामध्ये न्याय द्या. हे पत्र मी मुरलीधर मोळांना दिलं होतं. 20/8/2020 नंतर जो निर्णय दिला पालिकेने त्याच्या निर्णयाच्या विरोधात मी 24/8/2020ला पत्र लिहिलं आणि ह्या पत्राच्या आधारे मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणलो की बाबा मला ह्याच्यात असं झालेलं आहे, हे करून द्या. त्यांच्याकडून मला एकही कसल्याही प्रकारचा स्टे मिळालेला नाही.
आणि त्यांच्याकडून माझं एकही काम झालेलं नाही. कोणाकडनं? मुरलीधर मोळा यांच्याकडून. मुरलीधर मोहोळ. हा त्यांच्या पत्रानुसार तर त्यांना स्टे मिळालेला आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे पत्रानुसार. कुठंही त्यांनी उठवल्यानंतर त्यांनी जे महानगरपालिकेला सीईला जे पत्र दिलं या प्रकरणात लक्ष घाला आणि जे काय प्रकरण आहे त्याची सुनवाई घ्या परत, त्याच्यावर तो स्टे लागलेला आहे आणि त्या स्टे नुसार ते हायकोर्टात गेलेले आहेत. थांबा ना, सांगतो ना मी स्टे उठवला 20 तारखेला. मी पत्र किती तारखेला लिहिलंय? 24/8ला. स्टे उठवल्यानंतर गेलेलो मी त्यांच्याकडे. माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटवर मी बोलतोय. जे पत्र आहे ते पत्रावर बोलतोय. स्टे असा उठवला होता की 2 महिन्यात रस्ता ताब्यात देण्यात यावा या अटीवर तुमचा स्टे उठवण्यात येत आहे. 2 महिने त्यांनी आजपर्यंत रस्ता ताब्यात दिला नाही म्हणून 2020 नंतर आता 4 वर्ष झाले कोर्टात आहे. हा ऐका ना, तर 2020ला त्यांनी काय ताबा दिला नाही म्हणून 2021ला वाघमारे साहेबांकडे सीएम पशी आमची हिअरिंग झाली. हिअरिंग मध्ये परत तोच विषय आला की तुम्ही संयुक्त मोजणी करून घ्या आणि तुम्हाला 2 महिन्याची मुदत वाढ देते. मी 9 लाख आणला. ते झालं. त्याच्यानंतर परत एक पत्र काढलं 29/6/21ला की त्या पत्रामध्ये असं लिहिलं की 8 दिवसात रस्ता ताब्यात देण्यात यावा. म्हणजे 2 महिन्यात मुदत वाढ दिली ती परत दिली. त्याच्यानंतर त्यांनी ज्या मोजण्या केलेल्या आहेत त्याची रुंदी काय काय, त्या रुंदीच्या प्रमाणे ज्या मोजण्या केलेल्या आहेत त्या मोजण्यांची सर्व महानगरपालिकेने लिहिलेली याच्यात जेवढ्या मोजण्या केल्या तेवढ्या. आणि ज्यावेळेस दुसरा म्हणजे ज्यावेळेस पहिला स्टे उठवला त्यावेळेस 2च मजल्याचं सँक्शन मिळालं होतं त्यांना. 2च मजले बांधायचं परमिशन मिळाली होती त्यांना. त्याच्यानंतर जे शेवटची जी पालिकेची ऑर्डर निघाली 24/8/2021ला त्याच्यामध्ये ईशाई व्हेंचर्स निलेश नवलाखा यांनी यांच्या मिळकती 21/1/2021 रोजी दिलेल्या आदेशाच्या नमूदप्रमाणे संबंधितांनी कोणती संयुक्त मोजणी अद्याप केलेली नाही. कलम 205 अन्वये आखण्यात आलेल्या 12 मीटर रस्त्यापैकी 6 मीटर रस्त्याचा ताबा दिलेला नाही निलेश नवलाखा यांनी. तसेच सर्वे नंबर 31 पैकीच्या प्लॉट ए व प्लॉट बी करिता दाखल मोजणी नकाशानुसार 31 व 29 मध्ये खटके असल्याचे निदर्शनात येत आहे. परंतु गाव नकाशा आणि विकास योजना रस्त्यानुसार हद्दी सरळ रेषेत आहे. हे पालिकेचं म्हणणं आहे. हद्दी सरळ रेषेत आहे. सबब विषयांकित मिळकतीवर 21/1/2021च्या आदेशानुसार संबंधितांनी संयुक्त मोजणी करून भूमी अभिलेख म्हणजे जे सीईंनी जो आदेश दिला होता संयुक्त मोजणीचा, तर संयुक्त मोजणी भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी कायम केल्याशिवाय कलम 205 अन्वये आखण्यात आल्या 12 मीटर रस्त्यापैकी 6 मीटर रस्त्याचा ताबा दिल्याशिवाय ईशाई व्हेंचर्सतर्फे निलेश नवलाखा व एम्पर एस्टेट पक्षी विजय पावडे व इतर यांना यापुढे विषयांकित मिळकतीत कोणतेही दुरुस्त बांधकाम देऊ नये. म्हणजे 2 मजल्याच्या वरती बांधकाम देऊ नये ह्या ऑर्डर प्रमाणे. हा 2च मजले झाले. ही बिल्डिंग कुठल्या कुठल्या आहेत त्यांच्या जरा सांगा. पाठीमागची एक आहे आणि ही एक बिल्डिंग आणि ती एक चाललेली ती जे डेव्हलप झालेली आहे ती बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगचं काय मंत्रा. ओके. आणि जी डेव्हलपमेंट अंडर डेव्हलपमेंट आहे ती ही बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला इकडे ती जी बिल्डिंग आहे ती अंडर डेव्हलपमेंट आहे आणि तिकडली जी पूर्ण डेव्हलप झाली का ती? पूर्ण डेव्हलप झालेली. हिचं कुठंच काम थांबलेलं नाही. आतून प्लास्टर चालू आहे, खिडक्या बसवणे चालू आहे, इथं भाड्याने पण दिलेलं आहे. जे करून पालिकेचं जी परमिशन असते त्याच्यात असं. माझा प्रश्न असा आहे की ह्या बिल्डिंगला रस्ता कुठं आहे? मग हाच जो रस्ता आहे 30 मीटरचा आणि पलीकडच्या बाजूने एक रस्ता आहे तो सोडायचा आहे त्यांनी 205चा रस्ता पलीकडला. हा तो सोडलेला नाही त्यांनी म्हणून तर हा विषय झालेला आहे. त्याच्यानंतर पालिकेने आमच्या दोघांचे पैसे भरले मोजणी करण्यासाठी. मोजणी पण झाली. ही ती मोजणी सगळे डॉक्युमेंट घेऊन. हो ही मोजणी झाली. त्या मोजणीमध्ये हा जो रस्ता आहे हा सर्व माझ्याकडे दाखवलेला, माझ्या सर्वे नंबरमध्ये दाखवलेला आहे. आणि ही जी हद्द आहे ती निलेश नवलाखा आणि माझी हद्द आहे कालपर्यंत अशी हद्द. ही अशी मोजणी ही भूमी अभिलेखनी मालमत्ता व्यवस्थापन पुणे महानगरपालिकेने केली. आणि ह्या मोजणीवर निलेश नवलाखा यांनी हरकत घेतली. हरकत घेतल्यानंतर त्याच्यावर सुनावणी झाली उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे. सुनावणी झाल्यानंतर सुनावणीमध्ये प्रमुख भूकरमापक जे होते त्यांना इथं नियुक्ती केली. ते आले, त्यांनी परत त्यांना अशी ऑर्डर निघाली की 2 सर्वे नंबर परत मोजायचे आणि जे काय ते खरं याचं सांगायचं. तर त्याच्यात त्यांनी डायरेक्ट सांगितलं की स्थळपाणी केली त्यांनी जागेवरची. मोजल्यानंतर त्यांनी फाळणी आणि टिप्पणप्रमाणे आणि कोर्ट कमिशनप्रमाणे हे मेळात बसत आहे अशी त्यांनी अहवाल दिला त्यांचा उपाधीक्षकांना. उपाधीक्षकांनी निलेश नवलाखा सेलिब्रेशन सोसायटी आणि एमरॉल पार्क सोसायटी अशा 3 सोसायट्यांना पत्र दिलं की तुम्हाला ही जी मोजणी ही बरोबर फाळणीप्रमाणे बसत आहे. हे जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही निमताना मोजणी भरावी असं त्यांनी. कोणाला दिलं? हे नवलाखा यांना दिलेले. नवलाखा भूमी अभिलेखनी दिले उपाधीक्षकने.
त्याच्यावर यांनी परत पुढे अपील केलं नाही आणि काहीच नाही. हे फायनल झालेलं आहे आता. आणि जी कोर्ट केस म्हणतात, कोर्ट केस निलेश नवलाख यांनी हायकोर्टात गेले म्हणतात. निलेश नवलाख हायकोर्टात गेले नाही, हे सगळं खोटं बोलतात. निलेश नवलाख यांनी सोसायटीच्या लोकांना हाताला धरून स्वतःवर केस करायला लावलेली आहे. हे याच्यातून दिसतंय की सेलिब्रेशन सोसायटी, राजेश कवडे, संतोष छाजेड ही याच्यातली माणसे आहेत. सेलिब्रेशन सोसायटीतली, एम्ब्रॉल पार्कमधली ढवळे, योगेश, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पार्टी केली. याच्यात निलेश नवलाख हे सुद्धा याच्यावर पार्टी केलं. म्हणजे निलेश नवलाख यांच्यावर केस दाखल केली असे सोसायटीवाल्यांनी असं दाखवलं. का दाखवलं की 2 महिन्यात जो रस्ता ताब्यात देणार त्या आठवून त्यांचं जे उठलं होतं, स्टे उठवला होता, त्या प्रकरणामध्ये आपल्याला कुठेतरी वाचता येईल. त्या प्रकरणामध्ये आपल्याला कुठेतरी हे कोर्टाचे पेपर दाखवले, पालिका काही कारवाई करू शकत नाही. अशा प्रकरणासाठी हे त्यांनी केस दाखल केली. कारवाई करायला लावली आहे का मला नीट कळालं नाही. नाही त्यांच्यावर कारवाई म्हणजे सोसायटीतल्या लोकांनी, म्हणजे त्यांनी बांधलेले सोसायटी, त्यांची जी सोसायटी आहे ते सोसायटीतली जी काही लोक आहेत त्या लोकांना हाताला धरलं की बाबा तुम्ही अशा पद्धतीची आपण जर केस केली तर आपल्याला जे पालिकेला आता जो रस्ता द्यायचा वाद चालू आहे पालिकेमध्ये, तो वाद पालिकेला दाखवता येते की बाबा आम्ही कोर्टात गेलेलो आहे, कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा बघू. या अशा प्रकारे ह्या प्रकरणासाठी ते कोर्टात गेलेले. पण निलेश नवलाख कोर्टात नाही गेलेले, सोसायटीवाले गेले. आणि सोसायटीवाल्यांना सांगितलं की निलेश नवलाख केस करा. यांचे सगळे पैसे निलेश नवलाखांनी दिले. म्हणजे थ्रू तुमच्यावरती फिरायला येईल तसं, म्हणजे तुमच्यावरती तशी की परत प्रश्न विचारता येईल की ह्या प्रकरणात तुम्ही जागा सोडले नाही म्हणून यांच्यावरती केस केली. त्याच्यानंतर ते म्हणतात की जिल्हा अधीक्षकचा जे निकाल झाले, ते निकाल झाल्यानंतर बिनवडे साहेबांनी त्यांना 2 मजल्याचं वरचं सँक्शन दिलं. ते वरच्या काचा लावल्यात आणि त्याच्या वरचं जे मोकळं आहे का, हे 2 मजल्याचं सँक्शन मिळालं त्यांना परत 2024ला मिळालं. ज्या निकालाच्या आधारे घेतलं तो निकाल रद्द केलेला आहे. उपाधीक्षक आपले उपसंचालक यांनी, भूमी अभिलेख पुणे प्रदेश, यांनी निकाल रद्द केलेला आहे त्यांचा. त्याच्यानंतर त्यांनी जी आमची फसवणूक केली, रजिस्टर डॉक्युमेंट विक्री केला FSI, त्या संदर्भातली आम्ही तक्रार पण दिली पुणे आपलं पोलीस स्टेशनवर. त्याच्यानंतर आम्ही कोर्टमध्ये पण गेलेलो आहे, फौजदारी कोर्टात. त्याच्यात की छवी यांच्यात निलेश नवलाख, राकेश शर्मा, तुम्ही केलेले? हो आम्ही केलेली. विजया पावडे, विशाल गुप्ता आणि प्रसाद काटरिया, अशावर हे फौजदारी कोर्टात पण चालू आहे आमचं. आता हे जर आता त्या 7 मोजण्या जे झालेले आहेत त्या दाखवतो. नाही, शेवटचा कागद दाखवा. तर त्यात काही प्रश्न माझे ते घ्यायचे. हे मी प्रश्न घ्या सर तुम्ही, पण हे मेन महत्वाचे. आता हे बघा, याच्यात कशी फसवणूक केलेली शेतकऱ्यांची. ही 21 मीटरनी मोजणी केली 19ला. ही मोजणी केली 20ला, ही 21 मीटरनी केली. सदर कामाची पूर्तता फाळणीवरून केली. आणि एका मोजणी सांगते फाळणी उपलब्ध झाली नाही. या मोजणीत फाळणी उपलब्ध झाली, ही फाळणीहून केली. ही कुठली केली? हा रस्ता ताब्यात देण्यासाठी केली. आता जिथं आपण थांबलोय का, हा रस्ता 30 मीटरचा FSI घेण्यासाठी केली. त्याचा 653 स्क्वेअर मीटरनी FSI घेतला त्यांनी. ही त्याची ताबी आहे. आता एक मेन, आता ही जी गोष्ट आहे मोजणी, ही मोजणी करा. ही जी मोजणी, ही मोजणी निलेश नवलाख यांनी 2021ला केली, 6/1/21ला. ही 30 मीटरनी केली, 30 मीटर रुंदीने केली. आणि बावीस 1/21ला नोटीस काढली. मोजणीवर दिनांक काय आहे? 6/1/21. मोजणीचं जे करणार आहे राहुल पेबरे, बुकर मापक, त्यांनी केली. ट्रॅक रिपोर्टमध्ये 13/7/21ला, म्हणजे 6 महिन्यांनी आम्हाला, म्हणजे 6 महिन्यांनी यांनी पोस्टर नोटीस पाठवली. 19/7/21ला श्रीनगर जम्मू काश्मीर चांदोरा इथं ही नोटीस पोहोचली. म्हणजे हे फसवलेलं शेतकऱ्यांना कसं फसवतात बिल्डर, शेतकरी बिल्डरांना फसवत नाही, बिल्डर शेतकऱ्यांना फसवतो. बरं, हे याच्यातून दिसतंय. नाही, आता ते आपण डॉक्युमेंट्स जर साईडला ठेवलं तर 1-2 प्रश्न असे आहेत की आता ज्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेले, तो फक्त एक रुंदी केलेला रस्ता आहे का, जे बिल्डिंग मध्ये राहणारे लोक आहेत किंवा ती बिल्डिंग आहे ती पण तुमच्या जागेत गेलेली आहे, असं काय आहे का? बिल्डिंग माझ्या जागेत गेलेली नाहीये, त्यांनी पूर्ण रस्ता सोडलेला नाही. रस्ता पूर्ण माझ्या जागेत आहे, असं त्या मोजणीच्या निकाल झाला. त्याच्यानुसार माझ्या बाजूने झालेला आहे तो निकाल. हा. आणि किती मीटर सोडायचं होतं ते? 13. त्यांनी 12 मीटर रस्ता पैकी 6 मीटर त्यांनी सोडायचा होता, 6 मीटर आम्ही सोडायचा होता. आणि तसं डॉक्युमेंट पण केलेले रजिस्टर आमच्या बरोबर की 12 मीटर रस्ता तुम्ही सोडा म्हणून. ते डॉक्युमेंट पण आहे. त्याच्यानंतर मोजणी पण झालेली आहे, जी पालिकेने मोजणी केलेली ती पण झालेली आहे.
आणि ती मोजणी 2021ला पैसे भरले, 23ला मोजणी झाली, 25ला हद्दी दाखवले. 4 वर्ष जाते एका मोजणीला. जर माझे काही संबंध असते राजकीय तर मी 2 महिन्यात मोजणी करून आणली असती. बरं, त्या पत्रावरनं थोडा वाद झालेला आहे. तुम्ही मुरलीधर मोहोळांना पत्र दिलं होतं यामध्ये. मुरलीधर मोहोळांना मी भेटल्यानंतर मी त्यांना माझी जी गोष्ट आहे ती सगळं सांगितल्यानंतर त्यांनी काही त्याच्यावर काहीच केलं नाही. मला त्याच्यातलं काहीच उत्तर मिळालं नाही. माझं त्यांनी एकही काम केलेलं नाही त्याच्यातलं. त्यांच्या पत्रानुसार तर हे थांबलं होतं ना सर? त्यांच्या पत्रानुसार नाही थांबलं. त्यांचे पत्र जे सांगतात ना, पत्र गेलं त्यांचं, त्या पत्राच्या अगोदर स्टे उठलेला आहे. ऑफिस रुटीन नुसार पत्र गेलं असावं, आम्ही तक्रार दिली म्हणून. परंतु विशेष आमच्या मागणीनुसार पत्र दिलं असं नाही. आपण एखाद्या कुठल्याही नेत्याच्या, प्रथम नागरिक महापौर यांच्याकडे ज्यावेळेस तक्रार देतो त्यावेळेस रुटीन प्रमाणे ऑफिसला आलेल्या पत्राला उत्तर किंवा त्या मागणीनुसार त्यांनी पत्र दिलेले असू शकते, परंतु त्याच्या आधारे हे सगळं झालंय असा अर्थ जोडणं योग्य नाही. मग आता जे आरोप झालेले तुमच्यावरती, जे रस्ता अडवण्यात आलेला आहे, आता हे जे बिल्डिंग मध्ये लोक राहतात त्यांना आधी रस्ता होता का इकडनं जायला? त्यांना रस्ता होता, आम्ही सोडलेला होता रस्ता त्यावेळेस. तेवढं आता बंद केला आमचं. ज्यावेळेस त्यांनी डॉक्युमेंट कॅन्सल केलं, ते पत्र पाठवलं आम्हाला की आम्हाला तुमचा रस्ता नकोय, बंद करून टाकला आम्ही रस्ता त्यांचा. त्यांना रस्ता हा आहे ते 30 मीटर, हा रस्ता झाले होते त्यांनी ते केलं. हा रस्ता ज्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीट झाला त्यावेळेसच त्यांनी ते केलं ना, असा विषय झाला. आणि कसं आहे की सर, तुम्हाला एक सांगतो, निलेश नावला काय चित्रपट निर्माते, त्यांनी आत्ताच्या ह्या प्रकरणामध्ये चांगला चित्रपट रंगवलेला आहे. हां, माझी एक तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की जे शेतकरी आहेत, शेतकरी किंवा फ्लॅटधारक आहेत, यांना कशा प्रकारे फसवलं, असा एक निलेश नावला यांनी जरा चित्रपट काढला तर बरं होईल. शेतकऱ्यांची कशी फसवणूक करताय बिल्डर आणि स्वतः चित्रपट निर्माते जे म्हणतायत, ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि फ्लॅटधारकांची फसवणूक करतात. कसं कसं लुटून खातायत. 500 कोटीचा प्रॉफिट घेतलं याच्यात, 500 कोटी मिळाले याच्यात. प्रश्न असाच तोच आहे की तो जो रस्ता सोडला होता तो आधी त्यांच्या बिल्डिंग धारकांना सोडला होता आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांसाठी. आता ते सगळा रस्ता तो अनधिकृत झालेला आहे, म्हणजे तुमच्यानुसार की तुम्ही तो परत कॅप्चर केलेला आहे. कॅप्चर म्हणजे तो आमचाच रस्ता होता, आमच्या जाण्या येण्यासाठीच ठेवलेला होता आम्ही. आणि यात कुठले डॉक्युमेंट झाले होते की तुम्हाला रस्ता देणार होते, म्हणजे तुम्हाला काय बांधकाम देणार होते? ते दाखवलं ना तुम्हाला, रजिस्टर्ड डॉक्युमेंट झालं ते 2017ला. त्याच्यात आम्हाला 3000 स्क्वेअर फीट बांधकाम देणार होते. तुम्हाला दाखवलं ना, त्याच्यात सगळं प्रूफ दाखवले मी तुम्हाला. बरं, यात त्यांनी आरोप केलेत की हे मीटिंग मध्ये नाही ठरलं, त्यांनी तुम्ही डायरेक्ट बांधकाम मागितलं होतं. इथे जर बांधकाम करायचंय वगैरे त्या लिगल पद्धतीत तुम्ही, म्हणजे इलिगल पद्धतीत तुम्ही ते बांधकाम मागितलं आम्हाला करायला आणि त्यानुसार आम्ही ते बांधकाम पण दिलं, रस्ता पण सोडला, पण आता तो रस्ता तुम्ही कॅप्चर केला. मला एक सांगा, कुणी कुणाला असं दम टाकल्यानंतर बांधकाम देणार आहे का? कुठलाही बिल्डर असं दम टाकल्यानंतर बांधकाम देणार आहे का? तुम्ही सांगा ना. किती खोटं बोलतोय माणूस हा. आता 25 कोटीचा TDR घेतला, 25 रुपयाचा TDR जर घेतला असेल तर दाखवा आम्हाला. आमच्या वडिलांच्या नावावर 25 रुपयाचा जरी महानगरपालिकेने जरी TDRची रक्कम पाठवली असेल तरी दाखवा आम्हाला. त्यांनी प्रूफ दाखवावे. 25 रुपयाचं, 25 कोटी म्हणतात ना, 25 रुपयाचे दाखवा. आमच्या वडिलांना म्हणलं या प्रकरणामध्ये निलेश नावलाकामुळं हार्टचं ऑपरेशन झालंय, डोळ्याचे दिसायचं बंद झालंय, पायातून रक्त पुरवठा कमी झालाय, आम्ही किती त्रास काढतोय, 20-25 वर्ष भांडतोय पालिकेकडून. आम्हाला न्याय मिळतोय का शेतकऱ्यांना? प्रत्येक गोष्टीमध्ये बिल्डरचं ऐकून घ्यायचं आणि बिल्डर जसं म्हणून तसं व्हायचं. 2013ला लिहून देतोय हमीपत्र लिहून देणारा माणूस 2013ला 2025 आले तर रस्ता ताब्यात देत नाही. काय करते पालिका? कोण आहे त्याच्या मागं? निलेश नावलाकाच्या मागं कोण आहे? हा पण माझा प्रश्न आहे ना. पालिकेला तुम्ही पण विचारलं पाहिजे तुमच्या माध्यमातून की आज मला कोण वाटतं, आम्हाला नाही माहिती आता कोणी काय ते, तुम्ही शोधा. आता बिल्डर आहे, तो स्वतः बिल्डर आहे, चित्रपट निर्माता आहे, चित्रपट चांगला रंगवलेला आहे तिने आता. आणि हा स्टंट करण्याचा ते दरवेळेस जो प्रकार आहे हा स्टंटचाच विषय आहे त्यातला. कोर्टात प्रक्रिया काय चालू आहे आता? कोर्टात प्रक्रिया आमची भूमी अभिलेखला जे हे चाललेले आहेत, हिअरिंग झालेले आहेत, चालू आहे तिथं. उपसंचालक आणि जिल्हाधीशक त्याच्याकडे हे 2 प्रलंबित आहे. CE साहेबांपाशी ह्या मोजणीच्या आधारे आता ते तिथं CE साहेबांपाशी हिअरिंग चालू आहेत आमच्या. हां, आणि कोर्टातली प्रक्रिया जी आम्ही फौजदारी केलेली आहे, फौजदारीची पण चालू आहे. बरं, मग आता काय संवाद वगैरे झाला तुमच्यात? नाही, आमच्यात काय संवाद वगैरे नाही, आम्ही बोलत पण नाही एकमेकाशी. आमचा हद्दीवरचा वाद आहे. ते त्यांचा जो 21 मीटरनी त्यांची जी फाळणी त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा रस्ता सोडायचा आणि आम्ही आमच्या पद्धतीने ज्या दिवशी ते रस्ता सोडतील त्या दिवशी आम्ही आमचा रस्ता सोडू. हे आता आम्ही किती रस्ता सोडला पाहिजे? टोटल 12 मीटर रस्ता सोडला पाहिजे. त्यांनी 6 मीटर आणि आम्ही 6 मीटर. तुम्ही 6 मीटर आणि त्यांनी 6 मीटर. बरोबर. आणि मग तिथे बांध असेल, रस्ता असेल, कसं ते रस्त्यावर काय बांधकाम करतात का? कोण? नवला का? मग आता हे काय केलं? हे रस्त्यावर बांधकाम केले ना.
अच्छा, ही बिल्डिंग रस्त्यावरच आहे हो रस्त्यावर, मग ते 6 मीटर सोडूनच बांधायचं होतं ना त्यांनी. पण ते प्लॅन असं म्हणजे ही जी बिल्डिंग आहे त्याला लागूनच दुसरी बिल्डिंग आहे का मागे पुढे? याला मागून काय ती लागूनच आहे ना. हा बरं मला एक सांगा, कुठला बिल्डर कुठल्या शेतकऱ्याकडे रजिस्टर डॉक्युमेंट का करतो? स्वतः चुकीत सापडलाय म्हणूनच केलं ना. ज्यावेळेस तुमची कामं करून घ्यायची त्यावेळेस आमच्याकडे येता आणि डॉक्युमेंट करून घेता, नंतर परत पलटी मारता. शेतकऱ्यांना किती ठिकाणी फसवणार? तर एकूणच हा कागदोपत्री आणि उच्च न्यायालयातला वाद आहे, पण दुसरी बाजू जाणून घेणं हे आपलं काम होतं. ही जाणून घेतलेली आहे. याबद्दल देखील त्यांचा कोर्टात वाद आहे आणि पूर्ण पेपर जे कायद्यानुसार कागदोपत्रीनुसार जे सगळे पुरावे आहेत त्यांच्या बाजूचे, म्हणजे बालवडकर यांच्या बाजूचे, ते देखील त्यांनी दाखवलेले आहेत. मात्र आता कोर्टामध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, मुंबईत.